तर चला तर मित्रांनो चालू करू हरुकथा. तर एक खूप वर्षाखालची गोष्ट आहे मित्रांनो. एका बाईच्या घरी जुनी एक लेकरू असते मित्रांनो. त्या बाईच्या पोटाला भूत लेकरू जमते मित्रांनो. आता पाय वाकडे चेहराची ते उतरते. मग ती बाई घाबरते, नंतर माझ्या पोटाला कसलं भूत थांबलं त्याचा. तर मित्रांनो मग ते नवरा बायको मिळून त्याला जातात पार पुराणा बंगला असतो मित्रांनो, खूप पुराणा. तिथं म्हणून त्याला ह्याच्यामध्ये तिथे पुराणा बंगल्यात म्हणून ठेवते. तर मग तिथं खूप वर झालं मित्रांनो. तिथं टाकतात आणि पुन्हा जात निघून मित्रांनो. तिथं असतोच असे मित्रांनो. पूर्ण ही कहाणी जी आहे मित्रांनो खौफनाक आणि हॉरर आहे. आणि जे कमजोर मनाचे आहेत ते कोणी बघू नका, ही आमची कृपया विनंती आहे. कारण की हा सिरियल म्हणजे पिक्चर म्हणजे जे पार्ट जे बनतो फार हॉरर आहे. ज्याला भीती वाटते ते मित्रांनो लांब राहा. ओके, तर चला तर मित्रांनो चालू. ही आहे कहाणी सनाड जंगलची मित्रांनो. खास सनाड जंगलमध्ये खुफिया दफन राज मित्रांनो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे तर मग तर शतरा असतोच माझं भूत मित्रांनो. तर पूर्ण तिथली जागा जी आहे मित्रांनो पूर्ण एरिया मित्रांनो. तर पूर्ण कब्रिस्तान भूताने पूर्ण भरून असतं मित्रांनो. पूर्ण सगळ्यात खतरनाक आणि सगळ्यात हेवी क्वालिटीचा सगळ्यात कब्रिस्तान भूत म्हणजे तेच मित्रांनो. म्हणजे वेगवेगळ्या नमुन्याचे तिथं वेगवेगळ्या नमुन्याचे भूत, वेगवेगळे म्हणजे रूपं घेणारे भूत आणि वेगवेगळ्या ह्याच्यानं मित्रांनो. त्यातले हॉरर तर भूत राहतात मित्रांनो. मग तिथं फारच प्रसिद्ध असते मित्रांनो. तिकडले की ह्या साईडमध्ये वेगवेगळ्या नमुन्याचे भूत असतात मित्रांनो. तिकडे जावं तिकडे वेगळे कब्रिस्तान, तिकडे जावं तिकडे वेगळं भूत, इकडे जावं वेगळं भूत. म्हणजे वेगळंच खतरनाक वेगळं खौफनाक म्हणजे भूत असतात मित्रांनो. जर एकाच्या हातात वाचलं दुसऱ्याच्या हातात सापडलं जाऊन मारलं जाणार मात्र ते असे भूत मित्रांनो. हे म्हणजे पूर्ण कित्येक म्हणजे हजारो वर्ष खालचे पूर्ण हजारो वर्ष पुराणे कब्रिस्तानमध्ये भूतात मित्र पार. म्हणजे त्या घटनाला म्हणजे एवढं वर्ष म्हणतात, हजारो वर्ष म्हणतात मित्रांनो. तर मित्रांनो मग ही कहाणी खूपच हॉरर असते मित्रांनो. आणि जिथं ह्या जागी जाणं म्हणजे मौतला दावत देण्याबरोबर असतं. आणि ह्याला म्हणतात मित्रांनो खास असल्या चॅनलमध्ये एवढं भयानक राज असते मित्रांनो. हेच तिथं कब्रिस्तानचा आणि त्या एरियाचा नाव ऐकतं तिथं माणूस घाबरतो आणि थरकाप होतो मित्रांनो. आणि अशा जागी जायचं देखील तर लांबच कोण फिरकत देखील बघत नाही मित्रांनो. तर मित्रांनो ही जागा जी आहे ती फारच खतरनाक असते मित्रांनो. आणि अशा जागेच्या विचाराधीन असते मित्रांनो, विचाराच्या पलीकडे जी की जागा अशी आहे की तिथं माणूस जाताच घाबरतो मित्रांनो. आणि अशी ती कथा असते. आणि त्यालाच कोण वेगळ्या नमुन्याचं नाव देतात मित्रांनो. कोण हंटेड हाऊसमध्ये, कोण कब्रिस्तानच म्हणत असतो. म्हणजे ते हंटेड म्हणजे हाऊसमध्ये सोडून गेले असतात ना मित्रांनो. भूत बंगल्यामध्ये एक भूत वेगळं, बाहेर पूर्ण जंगली इलाकाच पूर्ण भूतानच सगळं झपाटलेला पूर्ण इलाका मित्रांनो. अशी मग हॉरर फार खतरनाक जागा असते मित्रांनो. आणि असल्या जागेत जाणं म्हणजे जीव गमवण्याच्या बरोबर असतं मित्रांनो. मग ही खूपच
खूप प्रसिद्ध असते मित्रांनो जागा ही. तर तिथले मित्र म्हणतं आणि हे म्हणजे एवढं गाजलेलं असतं मित्रांनो की पुस्तकात देखील इथली म्हणजे तिथे जाऊन येऊन इथं लिहिलं, इथं जाऊन येऊन इथं लिहिलं असतं मित्रांनो. खूप असं खतरनाक इलाका आहे भूताचा आहे, इथं कोण बी जाऊ नये असं. आणि ह्या नावाचा पत्ता बिता ॲड्रेस सगळं दिलं असतं, कोण बी जाऊ नये कुठं. आणि अशीच खरी घटना आहे, असंच कोण येऊ नये असं म्हणतात मित्रांनो. तर मित्रांनो मग हे मित्र ह्यांचे म्हणजे काय असते ऐकतात. आणि यार म्हणते म्हणजे हे मित्र कमीत कमी मित्रांनो हे मित्र भरपूर कमीत कमी 7-8 मित्र असतात मित्रांनो. मग पुस्तक वाचत करतात. म्हणतंय बघा हे ऐकलंस का कहाणी, म्हणते इथं ते हे असं झालेलं आहे, मग इथं गेलं तिथं कोण मारलं गेलेलं आहे, तिथं तसं झालेलं आहे, असं गेलेलं आहे, इथं कोण गेलं तरी सोडा. म्हणजे अशा कथा काय भरपूर झाल्यात मित्रांनो. चर्चा करतात मित्रांनो, पुस्तक वाचतं त्या गोष्टीबद्दल चर्चा करतात मित्रांनो त्याचा. म्हणजे तिथं घटना भरपूर प्रमाणात झाल्यात मित्रांनो. तिथं आता पण जे बी गेले ते परत आलं मित्रांनो. हे म्हणजे 100% खरं असतं मित्रांनो ते त्या गोष्टीमध्ये कहाणीमध्ये. तर मित्रांनो ही गोष्ट अशी असते की मित्रांनो जे बी गेलं ते परत आलं नाही. मग तिथं जाताच की चेहरे अचानक समोर येतात मित्रांनो. तिथं गेलं की अचानक कोणतं समोर ते मित्रांनो कपकन पकडतं मारतं मित्रांनो. पळायला देखील चान्स नसतो, एवढी तर खपण्यात जागा असते मित्रांनो. मग अशा खपण्यात जागेवर तर जायचं देखील तो विचार मनात कोण घेणार नाही मित्रांनो. असं आहे तिथली कथा आहे आणि तिथली घडलेली घटना असते मित्रांनो. म्हणजे कोण म्हणजे मेलेली भूतं ते वेगळ्या नमुने मिळत. कोण अपघाती मरत आहे, कोण फाशी घेऊन मरत असतं, तो कोण किल केलं असतं, मर्डर केलं असतं कोण असं. तर असे भरपूर प्रमाणात घडले असते मित्रांनो तिथं. मग तसे तिथं गुप्त म्हणजे पहिले मारलेले किती 1000 वर्ष खालचे पुराणे काय नसतं, म्हणजे खूप वेगवेगळ्या शैतानी रूह असतात मित्र. आणि जसे चेष्टामध्ये भूत त्याला मारतात मित्रांनो. मग हे अशी घटना असते मित्रांनो की विचारतात की बाबा, मग मित्र म्हणतात बाबा एक किती घटना आहे आता, पण किती लोक मारले गेले ह्या जागेवर, खरंच किती भयानक आहे मित्रांनो. मग तिथले सतत काय झालं केली बातम्या पडतात मित्रांनो. आज झालं तर झालं, कोणाला हे मारलं गेलं, कोणाला असं केलं गेलं, कोण झाले कोण बाईचे रूप येते समोर आणि ते हात करून पांढऱ्या साडीवर येते बाई हात करते आणि त्याला थांबली त्या माणसाला मारते. असं किती गोष्ट असून सर झालं मित्रांनो. कोण मारून गेलं त्याचे कपडे बाहेर पडतात, त्याला मारून टाकताना दिलेले. मग हे असे दैनंदिन घटनेमध्ये असे भरपूर प्रकार आणि भरपूर असे हादसे होतात मित्रांनो. तर मग जागा गाजली असते मित्रांनो फार, आणि त्याच्यामुळं ते कोण जात नाही. आणि त्याच्यामुळं लोक घाबरल्यामुळं माणूस घाबरून तिथं जायचं देखील विचार करा मित्रांनो. तर म्हणते आता काय करा पुढे काय नाही. मग आता एकच म्हणते विचार, अशा जागा जीवाच्या खाली आहे म्हणते. आणि आपल्याला अशा जागी जायचं नाही आणि असं काय विचार करू नका, कारण की ह्या जागेवर जाणं म्हणजे मृत्यूला हे द्यायचं असतं मित्रांनो. आणि तिथं जे बी गेलं त्याला बेमत मारते मित्रांनो. कबीरस्थान तेवढं खतरनाक असतं मित्रांनो, एवढं जंगली असते मित्रांनो, झाडं झुडपं. आता पळायला तर चान्सच नाही मित्रांनो. म्हणजे पळायला गेले एक मुली काट मारून मोडते मित्रांनो, एवढं भयानक मारत होतं मित्रांनो. मग हे मित्रांना काय जण नवीन आले असते मित्रांनो, तर तिथले बकळ हसे झाले असते मित्रांनो. मग काय मित्र असतात मित्रांनो. मग तिथं कसं असतंय की म्हणजे असे जात असतात मित्रांनो त्यांना लांब मित्र. मग ते जातात तर मग वाट्यामध्ये त्याने संध्याकाळ होते. मग म्हणतात आपण काय तर जाऊ आणि तिथलं बघू म्हणते मित्रांनो काय करायचं काय ते. तर मित्रांनो मग म्हणते त्याने आपण करू आणि जाऊ विचार करू. मग तिथं आपल्या रात्रीच काढायची आहे आणि मग रात्र काढून आपण बघू काय करायचं काय नाही म्हणते. तर मित्रांनो मग त्याने विचार करत तर आपण काय तर करावं याच्यातून, आणि म्हणून त्या पद्धतीने आपण मग बरं चला म्हणतात. मग त्यावेळेला आपण काय करतो मित्रांनो, म्हणजे ते भाऊ नसतं का आपण ते म्हणजे ते मग सगळे म्हणून काय करत गाण्याचे नसतं का ते ज्याच्यावर डावाला ते बाहेर जायचं असं राहते. मग ह्या त्याच्यावर त्या गाण्यावर डॉल करते मित्रांनो रात्रभर तिथं. तेवढं ते भूत येते माणसाचं घेऊन मिळतात त्या जंगलामध्ये त्यांना भेटायला सगळ्याला. वाह बहुत अच्छी तरह खेल रहे हो, बहुत मज़ा आ रहा आपको शायद. चलो म्हणते अच्छी बात आहे म्हणते.
मग ह्यानं बघतं सगळ्याला. मग त्यातून जंगलामध्ये सगळे खेळत राहतात. त्या जंगलामध्ये अंधार असते पूर्ण मित्रांनो. आणि त्या अंधारामध्ये त्याने जाळ लावून खेळतात मित्रांनो. अंधारात जाळ लावतो तिथं आणि सगळे म्हणून खेळत होतात. मग ह्याच्यातून काय करतं मित्रांनो, मग ते भूत काय संकेत देऊन एखादं उठतं माणूस खेळता खेळता. मग उठतं मग ते जाते एकटंच होतो मित्रांनो. मग जाते जाते त्या अंधारामध्ये इकडं तिकडं का तेच लगेच तिकडे बघतं असं, अरे काय ते दिसायला कशाचा आवाज आहे, काय कोण आहे वा. ते म्हणते काय जावं का म्हणते, जाते कोण दिसायला म्हणते. तर मित्रांनो म्हणते आपण जाऊ म्हणतं. कोण आहे वहाँ से, इधर आओ, क्यों भाग रहे हो, बात करो मुझसे, क्यों भाग रहे हो उधर. मग ती लीड जायचं जसं पुढे पुढे जाते ना भाग मध्ये जाते त्याच्या. मग अरे कौन है आगे क्यों जा रही, मैं बात कर रहा हूँ, सुनने नहीं आ रहा क्या मैं क्या बात कर रहा हूँ. तर मग त्यानं ऐकत नाही, पुढे जाते मित्रांनो. मग जसं मित्र रुको जा रुको म्हणते मित्र, पार त्याला घेऊन जाते. मग शिकाय झील जिथे मित्रांनो जाते मित्रांनो. रुको म्हणते, क्यों भाग रही हो ऐसे, क्यों भाग रही हो, जंगल में क्या कर रहे हो आखिर म्हणते. यहाँ तो कोई नहीं दिख रहा जंगल में, आखिर यहाँ क्या करे म्हणते. जाते असंच, सुनो उधर क्यों मुंह करके खड़ी हो, सामने आओ इधर. पाठी पकड़ दी पर छोड़ छोड़ मुझे, छोड़ कौन कौन है तू, बचा बचा. बचा बचा, छोड़ मुझे, छोड़. तर मित्रांनो असाच मर्डर करून टाकायचा. सीज मर्डर तो ठार होतो मित्रांनो. ठार झाल्याच्या नंतर मित्रांनो असे तेवढे मित्र सगळे बसले, त्याला माहीत असते की हा मारला जातो मित्रांनो. तर मित्रांनो मग त्याला घाबरते, राजकारण झालं बाबा म्हणते, कुठे गेला मित्र, दिसला गेला म्हणते. तर मित्रांनो हाच मग म्हणते, आता सुद्धा सतीश तो कुठे गेला उठून म्हणते, हे काही तर गावामध्ये देख तो म्हणते दुसरं मित्रांनो. मग मित्रांनो हा जातो बघायला हे मित्रांनो. तिथं म्हणते सतीश सतीश म्हणते, सतीश तिकडेच तू क्या कर रहे हैं तुम सब उधर बैठे, तुम्हारा राह देख रहे, तुम किधर जा रहे हैं, चलो पुकारो मैं, तुम जाने का क्या नहीं, चलो जाते मित्र. तुझे थांबते तुम्ही, थांबते लगेच. सतीश क्या कर रही है, क्या कर रहे तू, ये क्या कर रहे, मुझे मुझे क्यों मार रहे हो, छोड़ छोड़ दो मुझे, छोड़. खरास मित्रांनो त्याला मारून टाकते ना. तर मित्रांनो असं दुसरा मर्डर करतो मित्रांनो. मग ह्याला असं कळत नाही मित्रांनो, हे ते दोघं मारले गेलेत. तर बाकीचे राहिले ते एक दोघं राहिले मित्रांनो फक्त आता तिथं जंगलामध्ये. तर अरे दोनों कहाँ गए, उधर गए तो दिखने गए तो उधर गए तो वापस नहीं आए म्हणते. असं कसं हो रहा दोनों क्या, कहाँ गए होंगे, अरे कोई आ रहा नहीं म्हणते, आपण तो ह्याच बैठे म्हणते खेलते खेलते म्हणते, कोई नहीं आ रहा है म्हणते. तर मित्रांनो अपने को जाके देखना पड़ेगा म्हणते, असं क्यों कहाँ जाके बैठे खेळले म्हणते.
मित्रांनो म्हणते तो नहीं मैं भी साथ आता, मुझे मेरे को डर लग रहा है म्हणते अभी अकेले बैठने को यहाँ पे। तो म्हणते अच्छा तो चलो म्हणते। सतीश राजू कहाँ है आप? कहाँ गए खेलते खेलते उठ के म्हणते दोनों भी मिल रहे नहीं, कहाँ गए दिल्ली कर रहे यार म्हणते कब से राह देख रहे अपन हम इधर जाने के नहीं कि अपन जाएंगे, चलो आप घर को जाएंगे, बहुत देर हो चुकी, खेल बहुत हो चुका है म्हणते। त्यांना काय माहिती मित्रांनो दोघांना मी की त्यांना मारून टाकले गेले, ठार झाले म्हणते मित्रांनो। तर मित्रांनो मग एक बुझायला काम तो यहाँ चले जाओ तुम्हारा जान खतरा है म्हणते। वो अभी रहने है भूत बन चुके हो, तुम यहाँ से रह जाओ, तुम अपनी जान बचाओ यहाँ से म्हणते। जितने हो सके यहाँ से जल्दी जाओ, यहाँ तुम्हें बचाने वाला कोई भी नहीं म्हणते। और ये जगह खतरे से खाली नहीं है, यहाँ से हो सके जल्दी यहाँ से भाग जाओ म्हणते। जाओ जल्दी जाओ म्हणते ते मरा माणूस, जल्दी जाओ म्हणते ना म्हणते। अरे बाप रे म्हणते क्या बोल रहे म्हणते आपने तो कुछ, तुम्हें ऐसे हालत में क्या छोड़ दो, जाओ जल्दी जाओ म्हणते, यहाँ बच नहीं पाओगे, यहाँ जगह बराबर नहीं है, अपन गलत जगह भाग जाओ, यहाँ से भाग जाओ जल्दी भाग जाओ। यार क्या हो रहा है हमारे साथ, कुछ समझ नहीं आ रहा म्हणते। मग दोघंही घाबरले थे, कैसा बात करे म्हणते, कुछ समझ नहीं आ रहा क्यों हो रहा म्हणते। कहाँ जाए अब, ऐसे ये तो दिख रही नहीं मेरे को म्हणते, अब यहाँ से जाना तो कहाँ जाना, अब यहाँ तो जगह बहुत डरावना दिख रही म्हणते मित्रांनो, और यहाँ से बच के जाना मुश्किल है म्हणते मित्रांनो। तो अभी क्या करणार म्हणते। तो मित्रांनो मग पुन्हा आता खतरनाक असल्यामुळे मित्रांनो फारच लोक घाबरतात त्याला, आणि मित्रांनो अशा गोष्टीमध्ये बाहेर येतात मित्रांनो। तो अभी यहाँ से बच के जाना मुश्किल है म्हणते अभी, है ना म्हणते मित्रांनो। अपन अपने दोस्तों क्या हुआ, क्यों मार देगा, अपन तो बहुत देर से रुके म्हणते, और यहाँ से जगह बराबर नहीं, अपन यार दोस्त आके बैठे सब पार्टी चालू है, तो ये क्या हुआ अपने साथ में। और उन्हें अजीब बातें कर रहा था मुझे वहाँ पे, भाग जाओ यहाँ से, जान खतरा, जगह बराबर नहीं है। मग मित्र है ना क्या करता है, दो जाते गाड़ी पर कसं बस पड़ जाते, चलो जाएंगे यहाँ से म्हणते। यार ऐसा कैसे उनको अकेले छोड़ जाएंगे यार, उनको लेके जाएंगे साथ में यार, नहीं यार अपनी जान बचा लेने तो अपन दोनों ही मारे जाएंगे। वो दोनों बचे नहीं हैं, उनको भी अभी मार दिया है ऐसा मेरे को लग रहा है ऐसा म्हणते। बोलते नहीं यार ऐसा हालत में अपन गए तो फिर उनको क्या लगेगा, अपन छोड़ के गए तो ऐसे जंगल में, उनको क्या घर में जाके क्या बोलेंगे म्हणते उनको। तर मित्रांनो है ना म्हणते फिर क्या कर सकते आपण म्हणते। मित्रांनो है ना म्हणाल्यानंतर म्हणतं ओके म्हणते। तर मित्रांनो मग ह्याने विचार केला तिथून आपण विचार केला मित्रांनो त्याने, चला म्हणते आता ह्याच्यातून आपल्याला एकच गाड़ी में बैठो, अपनी जान बचा के लो म्हणते। अभी उनका सोचेंगे तो अपन जान से मारे जाएंगे म्हणते। तुम्हें आना है क्या, मैं खुद जाऊँ म्हणते निकल के, है ना म्हणते। क्या दोस्त ऐसे टाइम में तुम साथ देने का तुम भाग रहे हो म्हणते। वैसे फिर क्या करे म्हणते, कुछ अपनी जान बचाना भी, यहाँ जगह कैसे है, अपन भूतों का सामना कर सकते क्या अपन म्हणते। दोघं म्हणते फिर क्या कर रहे हो, देर क्यों सोच रहे हो म्हणते, सोचने का टाइम नहीं म्हणते अभी। मग है ना म्हणते अब कैसा करे म्हणते यार म्हणते। तर मित्रांनो गाडीत बसले असते, याच्या मागून येते मग मित्रांनो आवाज आले की मग है ना म्हणते देखो किसी तो आवाज़ आ रही है, और यहाँ से अभी हमें जाना होगा म्हणते, दोनों नहीं बचेंगे म्हणते मित्रांनो। तो मित्रांनो म्हणते क्या समझ नहीं आ रहा म्हणते, क्यों कर रहे हैं ऐसा, कुछ नहीं, अब क्या करे समझ नहीं आ रहा म्हणते, घाबरते हैं।
दिया वो तो आदमी है यहाँ से भाग, तुम्हारे पीछे देखो कौन, तुम्हारे पीछे देखो। छोड़, कौन कौन, मुझे छोड़। खतम करते मित्रांनो त्याला. आणि मित्रांनो हाच्यामध्ये मारला जातो मित्रांनो. बेखौफ त्या माणसाला माहीत नाही की त्याची मृत्यू त्याजवळ आली, पाठीमागून पकडतो मित्रांनो, फिनिश. तर मित्रांनो हा मित्र घाबरून गाडी चालू करून पळत असतो, कारण की ह्याला बैठ असतं मित्रांनो, पाठीमागे भूताला पकडले ह्याला आणि गळ्याला दाबून मारलेलं. मग गाडी घेऊन पळत असतो मित्रांनो, पुढे जातो. मग फक्त तर ह्याची हवा सुटलेली असते मित्रांनो. फारच म्हणतो ना कसलं भानं भूत आहेत बाबा इकडे, आणि आपण रिझनला कसलं तो मारून त्याला पकडलं आणि मारून टाकलं म्हणतात. तर आम्ही कुछ नाही कर सका म्हणते, भूत भूत तरसे मारा म्हणते. मग ह्याला मित्रांनो फारच घाबरून गाडी फास्ट चालत असतं मित्रांनो, फारच. मग मित्रांनो फास्ट चालतो गाडी, आणि मग ऐन जंगलामध्ये जात असे मित्रांनो. असं आवाज येते मित्रांनो, आणि गाडीची हवा सुटते. कोण आहे? गाडी समोर येते मित्रांनो. त्यानं पुढे ह्याने ब्रेक मारते. कोण आहे? सामने कोण आहे खडा? हट जावर असतेस. यहाँ से कोई नहीं बच के जा सकता. मैं भाग जाऊंगा ऐसे, जंगल में पकड़. छोड़ो मुझे छोड़ो. चला मारून टाकतो मित्रांनो. खलास, गेम एंड झाला मित्रांनो. सगळ्याला आता मारून टाकतो मित्रांनो. आता राहायला काय मित्रांनो, सगळं फिनिश केलं त्या भूतानं मित्रांनो. गेम खेळले, चौघं मारले गेले, चौघं झाले मित्रांनो. खेळ झाला भूताचा, सल्ला शो तिघाचा, चौघाचा मित्रांनो. तर ही हॉरर स्टोरी होती मित्र. हॉरर, जंगली आणि भयानक, पूर्ण पुस्तकातली होती मित्र कहाणी पूर्ण. आणि ते वाचत होते 4-8 मित्र, 8 मित्र पूर्ण कहाणी ऐकून होते मित्रांनो. तर मित्रांनो ही कहाणी आता तर सुरुवात झाली आहे मित्रांनो. कहाणी सुरुवात झाली आहे, सुरुवात संपली नाही. 4 मेले म्हणून संपली नाही. कहाणी पुस्तकातली होती, वाचले 8 मुलांनी मित्रांनो. आणि 8 मित्रांनी फैसला केला, आम्ही जाणार तिथे आणि बघणार खरी घटना आहे का म्हणून मित्रांनो. तर मित्रांनो मुलं बेवकूफ असतील काठी मित्रांनो. म्हणजे एवढी खरी घटना दिलेली माहिती दिलेली, आणि एवढं 4 जणांना बेमत मारून एवढं खतरनाक, मग हे बेवकूफ असतील काही जाणारे. खोपडी असेल काय सगळ्याला, एवढं बेमत मारून आता खतरनाक जागा एवढं
खतरनाक आत्मा, प्रेत, भूत, शैतान असल्या जागी जाऊन मौत को गले लगाने के बराबर आहे. खतरनाक भूत वेगवेगळ्या नमुन्याची, फाशी घेऊन मेलेलं, कुठं खूनच केला, कोण मर्डरच केलं, कुठं ॲक्सिडेंट होऊन मेलेले, असल्या नमुन्याची खतरनाक भूत वेगवेगळ्या नमुन्याची. आणि अशा जाणे म्हणजे फारच खतरनाक मित्रांनो. जागा तर बघूनच रोमटे एखाद्या होती मित्रांनो. असली खतरनाक जागा. नो चल टॉपर. देखते लड़का शैतान बन जाएगा. आओ. मित्रांनो ही जागाच खतरनाक असते. ती जागा असते खतरनाक मित्रांनो, फारच पूर्ण हॉरर. सगळं भूताने झपाटलेली पूर्ण जागा असते मित्रांनो. त्या जागी जाणं म्हणजे भूताच्या छायाला झपाटण्याच्या बरोबर मित्रांनो. तर मित्रांनो ही घटना फारच काळ चालली असते आणि ही 8 जण मध्ये फैसला करू मध्ये आता आपण जाऊ तिथं आणि बघू खरंच खरं आहे काय. अरे येड्या एवढं पुस्तकात दिले, कशाला आपली मौतला बोलून गेलास आणि जाऊन कधी जाऊन मरायचं आहे. एवढं खतरनाक भूतात की आपलं कोण बसणार नाही म्हणते मित्रांनो. यार तुम्हाला मी भीत नहीं ऐसा गोष्टी, ऐसा कहावत मैं ऐकत नाही म्हणते काही करताना. ये कहावत लिखी वाली बहुत साल की पुरानी किताब भी होती. कहाँ से कितनी साल की पढ़ के, हज़ारों वर्ष पुरानी इतनी पुरानी किताब है. ऐसे किताबों पे तुम एतबार करते हो क्या? मैं नहीं मानता ऐसे बातों. जाएंगे मध्ये चलो म्हणते शरद लगाएंगे. चलो अपन जाएंगे सब. होता है क्या शैतान. पैसे शरद लगाएंगे म्हणते. जाता 8 जण मित्र पैसाठी. चला आपल्या पैसे भेटत आता. खरंच सांगणार का खोटं सांगणार आपल्याला माहीत नाही मित्रांनो. आणि आपण जाऊ आणि शर्यत आपल्याला जिथलं सर तिथं भूत नाही म्हणाले, भूत आहे म्हणाले, कोण नाही म्हणाले. दोघा शर्यत लागले तर हाय का नाही भूत, आपण जाऊ बघू मित्र. 7-8 जण असतात मग चला तर डन करायचं म्हणतात. आणि जर वापस आलो ह्याच्यातून जाऊन आपण तर आपण बघू शहर लावू मित्रांनो. जो लागते शर्यत त्या टीममध्ये 8 जणांच्या. आणि वापस आले तर मग सगळं टीम वापस आलं तर मग त्यातून ज्यानं म्हणलंय, कोण ज्यानं म्हणलं नाही म्हणलं ना, भूत नाही म्हणलं ना, त्याला पूर्ण भेटणार पैसा मित्रांनो. आणि ज्यांना हाय म्हणते तर वापस याचा प्रश्नच नाही की मित्रांनो. सी इज गॉन, ही इज गॉन, सब इज डेथ यू ट्रू. मृत्यू ही अटल निश्चय आहे मित्रांनो, बरं का आपल्या मराठी भाषेमध्ये सांगतो. तर मित्रांनो मग निघतात मित्रांनो बरं. आणि काही घाबरतोड का मित्रांनो, ही काल्पनिक कथा आहे. ओके, तुम्हाला कहाणी सांगत आहे मित्रांनो मी, भीती वाटत नाही. ओके तर स्टार्ट. तर मित्रांनो मग 8 जण निघतात मित्रांनो तिथून. जसं जसं जंगल जवळ येते मित्रांनो तसं त्यांच्या ह्याला पसीना सुटतो. इतर पसीना अंगावर घाम सुटतो आणि लोक हे सगळेचे 8 जण घाबर असं होतात. अरे जागा किरकिट मित्रांनो. ती गाडी जशी लावली मित्रांनो ह्याने किरी आवाज चालू. मुझे आता काय नाही भाई, आता कुठं आणले बाबा. आता दोस्तों हम तो आ चुके म्हणतो वो जगह पे म्हणतात. त्यांना म्हणते चलो मैं तो नहीं मानता, हुआ सो हुआ देखिए म्हणते किसको डर नहीं लग रहा है. त्याला म्हणते मैं को नहीं डर लगा म्हणते, मैं जाके आता म्हणते. तो जाओ मैं कहा किसको रोक रहा म्हणते. जाते मित्रांनो जाते. मग तेवढ्यामध्ये ह्यानं पाहतं मित्रांनो आपण जाऊ आणि बघावं काय काय खोटं मित्रांनो ते. म्हणते बरं चालतं म्हणते. जाते जंगलामधून.
मैं डर तू कैसे बातों का आवाज़ कहाँ से किधर से आ रही क्या नहीं, कौन डर रहा है ऐसे बातों को म्हणते, कौन है आवाज़ कर रहा है वैसे, मैं आ रहा हूँ उधर, मतलब रुको ज़रा मैं कौन हूँ, मैं क्या डर तू कैसे आवाज़ से म्हणते, कहाँ जा रहे रुको मैं आ रहा हूँ म्हणते. अभी छोड़, कौन है मुझे पकड़ा, छोड़ मुझे, छोड़, मैं मर जाऊंगा, मुझे छोड़. ठाक करतो मित्रांनो त्याला, ठाकल्यानंतर तर 8 में से 1 गया 7 का ये मड़का, टपका रे टपका और एक टपका, 8 में से 1 गया 7 का ये मटका. मित्रांनो स्टोरी टॉप 10 चलत आहे मित्रांनो. दिलचस्पी, बेमोत मारला गेला 8वा गडी, विकेट राहिले 7 मित्रांनो. खेळमध्ये ट्विस्ट फारच आलेला आहे मित्रांनो. शेतानं बेवकूफ फोन मारून टाकलेला आहे, बेमोत मारला गेला मित्रांनो. भरोसा केला नाही ना कोणाचा ऐकला नाही, मनमानी केला आणि जीव गमविला मित्रांनो त्याने. चालतं स्टार्ट 6 जणांचं मित्रांनो. अरे अजून का परत आलं नाही हा, आणि आता कोणता आला पाहिजे होता आहे ना. अरे यार खरंच यार म्हणते कुठे गेला ते म्हणतात मला काय काय जरा म्हणतात मित्रांनो. त्या गाडीच्या खाली कोण मित्र नका, जागाच खतरनाक काय, आपण जाऊ परत आहे का तुम्ही, नाही तर आपण मारू उगा सगळे, हे तर आलं नाही उगं आपण जावा. अरे यार दोस्त अभी तो काय अभी हाथ ह्या आएगा काही कुठे रहते यार, म्हणजे जातो ना बेखौफ रहो काही कुठे रे तुम ना. तर मित्रांनो तेवढ्यातून ह्यांच्या गाडीमध्येच डायरेक्ट हात त्या गाडीमध्ये असं का मित्रांनो, तर काचामधून सरळ हॉरर असते भूत मित्रांनो, हॉरर भूत असतं सरळ काच फोडते मित्रांनो, काच फोडते, धरला गचीला पकडते, छोड़, अरे कौन भूत दिख रहा है, कौन हाथ किसका है, अरे शैतान दिख रहा, भागो यहाँ से, भागो 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 यहाँ से, भागो गाड़ी छोड़ के, भागो भागो भागो, मुझे 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 छोड़. मित्रांनो दुसराही मारा जातो, गाडीमध्ये बसला असतो मित्रांनो, त्यानं गाडीमध्ये बसवताना काचामधून हात घालून त्याला मारते मित्रांनो. म्हणजे मागचं काच असते ना गाडीच्या मागे, सर ते भूत काय करते मित्रांनो, सर जसं गाडीच्या बॅक काच असते मित्रांनो, त्याच्यातून हात घालून त्या भूत त्याच्या गचीत पकडते मित्रांनो. असं जर पकडलं की गची ती तोडतो मित्रांनो, खटकाने लगेच तोड, एक जागेवर डेथ होते मित्रांनो त्याची, जागेवरच मौत होती त्या माणसाची. एंड द पार्ट सेकंड. राहिले 6 जण बाकी गाडी सोडून पडते मित्रांनो, बेखोप मारत होतं, चुराच करते त्या ज्याला पकडायला त्या चुराच बुकाच करते मित्रांनो. तसं तोंडचाच फिरतो सगळं कटवान तोडतंय, जसं तोंड तोडलं त्याचं बाकी मित्र 6 जण पळायला सारखं होतं त्याचं जंगलात. अरे भाई म्हणते लेज भयानक भूत दिसायला म्हणते, इथं बहुत बुरी तरह से मारा म्हणते, सगळं चिलखंडा रक्ताच होतं त्याच्या, सगळी शीट टाकताना भरते, आणि इथं तुझं 6 जण पळायला चालू करतो मित्रांनो. अरे भाई म्हणते आप बुरी तरह फंस गए म्हणते यार, म्हणते तेरी वजह से मैं सुना नहीं, मैं तुम्हारे बातों की तरह आ चुका म्हणते, अभी मौत से बचना मुश्किल म्हणते, बहुत बुरी तरह से मारे म्हणते. टपका रे टपका और एक टपका, 8 में से 2 गया 6 का ये मडका. चला मित्रांनो चालू करू आता 6 जणांची पुढची कहाणी, स्टेज चालू. तर आता सुरू करू मित्रांनो. तर मित्रांनो मग झालं काय पुढे ऐकून घ्या. तर मित्रांनो 6 जणांची हवा सुटली, एवढं भयानक मारला गेला तो.
आता पुढे ह्यांची जगण्याची क्षमता ह्यांची किती टक्के झाली मित्रांनो? सगळ्यांची 10%वर फक्त. आवाज बी आला तर घाबरून मरासारखं झालं हालत त्यांची. आवाज बी आला तर टपून जातील म्हणतात, एवढं भयानक झालं. म्हणजे मित्रांनो फारच भयानक कथा झाली. जसं बघून मांजराला बघून उंदीरचा हवा सोडतं तसं मित्रांनो तसं यांची कहाणी झाली मित्रांनो. आता यांना कळालं आपण वाचणं इथून जाणं अशक्य आहे म्हणजे. आता इतनी बुरी तरह से मार रहा है जैसे कोई बिल्ली चूहे को मारती है. अब यहाँ से जाना मुश्किल है यार म्हणते. तेरी बात सुन के मैं यहाँ आके गलती करा म्हणते, बहुत बड़ी गलती करा. अब क्या करा म्हणतो, साले तेरे वजह से मैं मरूंगा, बहुत बुरी मरूंगा म्हणते. अब तो गाड़ी में से भी हाथ डाल के मारा जाए तुमको, आपण तो कहाँ बड़ी बात है म्हणतो. मग मित्रांनो जातात 6 असतात मित्रांनो. मग एकतर मित्रांनो म्हणते ऐसा कसा यार म्हणते तू कुत्ता बोल के मग दोघं बोलतात मित्रांनो. एकमेकांना बोलतात तिथं. जाते तर चल म्हणते आपण जाऊ म्हणते, पटपट जाऊ तर बघू ता म्हणते. चल बोल जाते मित्रांनो बी. तर मित्रांनो बोल जाऊ म्हणतात. पुन्हा मग काय होतं मित्रांनो, बोल जाते त्यानं ना बोलते पुढे चलते मित्रांनो. मग ते भूत काय करतंय, त्या मित्राचा पाय जमिनीमधून हात बाहेर येतो खपकेशवर असं सपकेशवर जमिनीमधून त्याचा पाय पकडतं असं पकडतं. आणि ह्यानं बोलतच पुढे चलते. ह्याला माहीत नाही मित्राला भूतानं पाय पकडलं खालीच कब्रिस्तानमधून हात निघतं बाहेर, त्याच्या पायाला पकडतं मित्रांनो. पकडतं आणि सरळ जमिनीमध्ये असं वडा चालू होतं मित्रांनो. वडा चालू केली की मित्रांनो लगेच चालू हॉरर स्टोरी. ऐका कशी ती. अरे कौन खींच रहा मुझे. छोड़ो मेरा पैर छोड़ो, कौन है, पैर छोड़ो. बचाओ. मित्र बघते तर मित्रांनो पळते लांबूच. भागो यहाँ से भागो, मैं भाग. पैर छोड़ो, मुझे बचाओ. सोने ने मुझे पकड़ लिया, मुझे बचाओ. भागो जल्दी, भागो यहाँ से, भागो. खलास मित्रांनो फारच मेला मित्रांनो. नाही बी राहिले 5 जण मित्रांनो. 3ला ठार केला, बेमोल मारून टाकला मित्रांनो. आता हा म्हणजे ह्याच्या बरोबरच्या घाबरला म्हणजे हा बी मारला गेला म्हणतात. आता कोण कुठे पळा चालू केलं मित्रांनो. आता घाबरले सगळे. आता जसं आपल्या जीवासाठी पडले मित्रांनो. क्योंकि अशा जंगलामध्ये तर एक तर मृत्यू पक्की असते मित्रांनो. आता त्या ह्या सगळ्या कळाले. आता आपण इथून जाणं मुश्किल म्हणजे महामुश्किल मित्रांनो. बहुत खौफनाक जंगल मित्रांनो. आणि असल्या जंगलामधून काही जाणं शक्य नाही मित्रांनो. ओनली डेथ हे पक्का असं मित्रांनो. तर मित्रांनो हा कसा असतो मित्रांनो, फारच कसं असतं मित्रांनो, सगळं भूत्या खुफिया असतं पूर्ण मित्रांनो. पूर्ण भूत्या खुफिया असतं मित्रांनो. पूर्ण इथून भूतात, इथून कुठे जावं भूत वेगळं बनवायची. इथून जावं तिकडं भूत, तिथून मिळेल तिथं भूत. तर मित्रांनो हे कसं असतं मित्रांनो. आणि ह्याच्यातून शक्यच नाही, ह्यांचं मौत पक्कीच दिली असते. आणि कब्रिस्तान खतरनाक असते. असं वेगवेगळं म्हणजे भूत जे असतात मित्रांनो फारच
बुरी असे मोज मारते बुरी, कोण जवळ येणार नाही मित्रांनो, एवढं बेकार मारते. चिलकाड्या मारते ह्यालाही बेमोज मारतात. झाले 5 मित्रांनो. तर एक तर बहुत मित्रांनो अंधार असते मित्रांनो, फार अंधार असतो. त्या अंधारामध्ये जातो मित्रांनो, अंधार असतो हे ना, ते मित्र ते हवेवर लढते मित्रांनो. हवा असते का, हवेवर आपलं झाड वगैरे असतं मित्रांनो, त्याच्यावर थांबले असं वर असतं झाडावर मित्रांनो. दोघं जातात मित्रांनो, ह्या त्या दोघांना झाडावर हातात दोघाला पकडते मित्रांनो, गळ्याला दोघांचे मित्र जातात गतीला. अरे अरे ऊपर कोई पड़ा गले से ऊपर, शैतान दिख रहा, अरे बच्चों छुप आ. दोनों को भी पकड़ के दो स्वाद दो, मैं तुम्हें बचा ना सका, मुझे माफ कर दो. छोड़ मेरे दोस्त को, छोड़. तलाई पकड़ते छोड़ मेरे दोस्त को, छोड़. बेमोत मारला मित्रांनो, दोघाले ठार मारला, दोन मित्रांना. म्हणजे 5 मिनिटात 2 आदवलेले मित्रांनो त्याने, त्या भूतानं 5 मधच्या दोन्ही माणसांना बेमोत मारला मित्रांनो. तुरले 3 मित्रांनो. आता म्हणजे एक मित्र अपयशी झाला वाचवण्यामध्ये, त्याने वाचवला गेला तर त्याला भूतान त्या मारला. म्हणजे ह्या बिचाऱ्या मित्रांची फार वाईट कथा झाली मित्रांनो. ह्यांची जे शर्यत लावली तर ह्याला ते शर्यत जीव गमवावा लागला मित्रांनो. त्या शर्यतीसाठी त्याने म्हणजे आपल्या जीवाशी खेळले मित्रांनो, सगळे मित्र मिळून. तिघं मिळून विचार करायला लागले, आपण लय मोठं केलं आपल्यामुळे. आज सगळे मित्र, आपण 5 मित्र मारले गेले आपल्या मित्रांमध्ये. आता ते आपल्या डोळ्यासमोर आपण काही करू शकलं मित्रांनो. तर मित्रांनो आता मित्रांनो म्हणते आता फारच फसलो आहे म्हणते ह्या जंगलामध्ये. तर म्हणते यार कोणता तर मार्ग असायला म्हणते, काय ना काय असंच म्हणते याच्यावर बघतो म्हणते. त्यानं म्हणतं इतका असायला म्हणतं, ही खतरनाक खूप या जागा 1000 वर्ष पूर्ण, आणि अशा जागेतून आपलं काहीच सरत म्हणते यार. मग मित्रांनो ही जागा अशी राहते की ह्याला काही हे नसते मित्रांनो, आणि त्याच्यावर कोणता म्हणजे काही तोड निघाला नसतं मित्रांनो. की ह्यांच्या कोणत्याही जे मेलेत ना माणसं मित्रांनो, ह्यांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण झाल्या असतात. कोणाला धोक्यामध्ये मारून टाकलं असतं, तर कोणाला पैसाठी मारलं असतं, कोणाला इज्जत लुटून मारलं असतं, तर कोण फाशी घेऊन मेलं असतं, कोण असं लुटून मेलं असतं. म्हणजे ह्यांच्या इच्छा जगाच्या ह्यांच्या इच्छा राहिल्या आहेत मित्रांनो सगळ्यांच्या. म्हणून हे आत्मा आपले प्रत्येकाला मारतात मित्रांनो. जी बी आले त्याचं ठार करतात. ह्यांच्यामध्ये काही राहतं मया दया, म्हणजे भूताला काहीच नसते मित्रांनो ते काही. हे खूप असले जंगली भाग असते मित्रांनो की ह्याच्यामध्ये म्हणजे असेच हाच होतं. ह्यांच्यामध्ये शैतानीला म्हणजे हे मित्रांनो कब्रिस्तान आणि त्या पुराण्या हवेलीमध्ये बी त्या मुलगा असतं ना भूत घातलेला मित्रांनो, ते बी बाहेर सगळं भूत होऊन बसतं मित्रांनो. सगळे हे सगळ्याचीच गोष्ट आहे. सगळं भूत वेगवेगळ्या नमुना असते, सगळे वेगवेगळे हात होऊन गेलेले मित्रांनो. ते लहान लेकरू बी भूत, ते भूतच असतं मित्रांनो सगळे. म्हणजे भूताची चावलत असते ती, म्हणजे भूताचा जन्म झाला असतं ते मित्रांनो. त्या हवेलीमध्ये भूत बी खतरनाक असं जाळीला बांधून मायापान ठेवून गेलं, तिथं साखळीला बांधून असतं मित्रांनो. मोठं भूत चिरकत असतं हमेशा, हा करून त्या ताबूतमध्ये ठेवलं असतं मित्रांनो. ते ताबूतमध्ये ठेवलं की ते तसं असतं मित्रांनो. मग आता हे तिघं म्हणतात म्हणजे आता म्हणतंय मौत तो पक्की म्हणते दोस्त, अभी पछताना
अब गलत है म्हणते, टेम निकल गया म्हणते अभी, मौत तो अपनी पक्की है म्हणते अभी, अब तो क्या करें म्हणते, क्या करे, जितना अपने पास टेम है वो गिनेंगे म्हणते अभी म्हणते यार घर में तो अपने सब राहत होंगे, दोस्त गलती हो गई म्हणते आपण अभी आखिच गलती हो गई अपनी. तर मित्रांनो एक तर चिडील असते मित्रांनो, चिडील खतरनाक, मुंडी तुटलेली हातात घेऊन आपलीच मुंडी घेऊन अशी फिरते मित्रांनो, एवढी भारी चिडली असते ती. मग तिला सरळ धरले की मुंडी तोडते मित्रांनो, सरळ केस धरलं का असं धरून मुंडी धरलं का फिरून तोडतं कडमून असं वरच करते मुंडी असते, एवढी बेमग माझा चिडेल ती. म्हणतंय मित्रांनो मग हे तिघं आता ह्यांची बी गॅरंटी कमी असते माझी, ही कसा हॉरर जंगलीच हॉरर आहे मित्रांनो, आणि ह्यांचं काही तुरगा असेल असं काही वाटत नाही आम्हाला मित्रांनो ह्याच्यामध्ये. मग आता हे एकाने खतरनाक आत्मा ह्यांचे बली म्हणजे बलीच आहे, ह्यांचे शिकेचा वासा नसते मित्रांनो. आता हे तर घाबरलेत फार नाही, आता ह्यांना बी कळत असतो, देखो आपण आपली जान बचाओ अभी, जितना हो सके तो कोशिश करू अभी, ह्या से बसला तुम्ही शिरा म्हणते. मग तरी पण तिथं आवाज हसला आवाज येतो म्हणते, तिथे मित्रांनो हसला आवाज येते, हा हा तर आवाज येते त्या हसलेला मित्रांनो, हा 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 हा, कोई नहीं बच पाएगा, दोस्त मुझे बचाओ, दोस्त दोस्त जान, आ आ खट आ आ आ आ आ आ आ जितकी हो सकी होती ते म्हणतात, भागो भागो भागो, दोघं पलती सोडतात मित्रांनो, त्याच्यातून तिघातून बी एकाला मार, दोघं जातात मित्र आता. तर मित्रांनो दोघं झाले मित्र आता सगळे, आता हे घाबरले, म्हणले यार म्हणतंय सगळं दोघं तिघामध्ये घुसून त्यांना येऊन पकडून त्याची मुंडी तोडली म्हणजे सगळं, आणि आपण काहीच करू शकला म्हणजे समुद्र काळ म्हणून तोडले मित्रांनो म्हणते, बहुत बिरतर से मार रहा है म्हणते, बहुत गलत जगह पे आहे म्हणते आपण तो यार म्हणते, सीधा आके मार दिया यार म्हणते, आप कैसे जान बचा रहा म्हणते यार म्हणते असं. तर मित्रांनो फारच घाबरले आता, मग ह्याने आता काय करा म्हणते मित्रांनो, आता मित्रांनो ह्याने काय करा म्हणते, आता जावं म्हणते काय तर पुढे, आणि आता शक्यच नाही म्हणते मित्रांनो, आता बेमत मरला म्हणते आपण. मग ह्यानं म्हणते आता मित्रांनो एकच करू म्हणते इथून आता, नाही यार म्हणते मेरे को तो अभी उम्मीदच नाही रे म्हणते जीने की अभी. तर मित्रांनो मग दोघंही घाबरलं मित्रांनो, हे बी आता झाले 2 मुलं तर मित्रांनो, त्यांचं काही जगण्यात एवढं मग 6 गेलं मित्रांनो, एवढं काळा जगण्यात मित्रांनो, एवढं खफनात जंगल आहे, वेगळं भूत, आणि ह्याच्यामध्ये जगणं कठीण असतं मित्रांनो. मग हे त्या तिघामधून एकाला पकडतं मित्रांनो, दोघं पळत सुटतात मित्रांनो. हे त्या मित्राला वाचतो आम्ही प्रयत्न करत मित्रांनो, म्हणले ह्याने आपापला जीव वाचवला पडतं, तर ह्या नाही, ह्या मित्राला मारला टाकून, तिन्हीमधून ह्याला ठार मारतं मित्र भूत. आता अरे दोघं तर काय वाचणार मित्रांनो, सगळे तटले बेकुडे मित्रांनो. आणि कसं तटल्या टायमाला कोणी भिणार मित्रांनो, तटल्या अवस्थेमध्ये मी बी नाही, सगळंच भिणार, कारण तसल्या भूतासमोर जिंकणं कठीण असतं मित्रांनो. ते कसं त्यांच्याकडं अंदाज नसते मित्रांनो, आपल्या एवढं त्यांच्याकडे हे असते, भूताकडे पॉवरिटी असते, ते आत्मा आहे मित्रांनो, त्या आत्म्याला कोण मारू शकत नाही मित्रांनो. मग हे असं आहे मित्रांनो. मग ते काय होतं मित्रांनो, मग दोघं म्हणतात आता अब क्या करे आगे म्हणते, हा म्हणते अभी मन मेरा जातो ह्या निकलते, मन नहीं वाला म्हणते,
मन में रखा जाता मुझे रुको रुको मेरे को आखिर कहाँ छोड़ के जा रहे हो। मैं नहीं रुकूंगा मतलब यहाँ अभी जान गंवाना, यहाँ रहना वो तो जान गंवाना है मतलब अभी मैं तो यहाँ से जा रहा हूँ। अब मैं नहीं बचूंगा, मेरे को मालूम है यहाँ से जितनी जगह हो सके मैं तो भागते जाऊँगा। मैं बच गया तो बच गया, नहीं तो नहीं म्हणते मैं तो निघळ राहू म्हणते जाते जंगलामध्ये पळत मित्र आहे ते मित्र सोडून एकटंच है ना पळ जंगल सोडतो। मैं यहाँ नहीं रहने वाला, मैं नहीं रहने वाला, मैं नहीं रहने वाला, मैं जितने हो सके वहाँ से जाने वाला, मैं नहीं रहने वाला, मुझे यहाँ नहीं रहने का, मैं जाऊँगा बघ असं म्हणते मित्रांनो। म्हणजे ह्याच्या मनामध्ये भीती लई शिरली असते आणि घाबरला असतो फारा। मग मग ह्यानं म्हणतात आपण जाऊ तू जाते मित्र पुढे 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 जंगलामध्ये पार भीत जाते तर पुढे झालं म्हणजे एक हे असतं मित्रांनो पार जंगलामधून रस्त्यामध्येच पार थांबलेलं एक शैतानी रूच मग रूप घेऊन थांबते असं बाईच म्हणते त्या जंगल में एक आंटी क्या कर रही होती यहाँ पे, क्या कर रही हो यहाँ म्हणते तो म्हणते वहाँ क्या म्हणते वो झील है वहाँ पे और झील के उधर है वो देखो वहाँ म्हणते कोई तो दिख रहा है वहाँ म्हणते जाओ तुम्हें बुला रहा है म्हणते उन्हें। क्या बात कर रहे हो आंटी, मेरी जानना पहचान मैं कौन बुलाएगा यहाँ पे। ती बी चिडून असते बरं मित्रांनो, साधा रूम घेऊन असते। मग ह्यानं म्हणतंय जाओ तुम्हें बुला रहा है, तुम जाओ जाओ तुम्हें जाना है, तुम मेहमान हो, तुम्हारी खातिरदारी होगी, जाओ। कौन बोला कौन यार म्हणते खातिरदारी, चलो जाएंगे तुम मित्रांनो। जाते मित्रांनो हळूहळू पाय करून जाते मित्रांनो। कौन है वहाँ, कौन है वहाँ, कौन है। खलास मित्रांनो राहिला एक, सगळे खलास केले मित्रांनो। राहिला मित्र एक मित्रांनो, ते बी लांब लांब कुठं जात असे मित्रांनो, त्याला बी वाटत होतं तेच मित्रांनो तिथे चुडील असते मित्रांनो, चुडील सरळ मुंडी फिरते मित्रांनो मागे अशी करून, अशी जसं मुंडी फिरते मित्रांनो अशी सगळी मुंडी जी आहे ना मित्रांनो पूर्ण फिरते मागे अशी करून चुडील अशी पूर्ण मुंडी गोल फिरून फिरते मित्रांनो। आणि कौन है मेरे साथ, छोड़ो मुझे, छोड़ो छोड़ो मुझे, छोड़ो छोड़ो मुझे, छोड़ो मर गया बेचारा। 8 जण फिनिश म्हणजे मित्रांनो 8 जण मारले गेले, 8 जणांची हत्या झाली, 8 जण मारले गेले मित्रांनो। तर विचारा मित्रांनो, विचार तुमचे म्हणणं असं तर विचारा 8 जण मारले कसं का झालं नाही का पुढे का झाले। तर मित्रांनो ते खौफनाक जागा आहे, त्या जागेवर जे नाही येईल त्याची हीच कहाणी आहे मित्रांनो। कित्येक वर्षापासून ती घटना चालत आली, तिथं कोण बी जात नाही मित्रांनो। गेलं इज डेथ।
नामुमकिन है वहाँ से आना, डेथ, स्किल, बच के आना मुश्किल है, वो जगह ही खतरनाक है, जाना खतरे से खाली नाही आहे मित्रांनो. म्हणून अशा जागी जाणे, कोण म्हणते भूतानं, तर मित्र कोण म्हणते भूतानं पछाडलंय, कोण म्हणतंय भूत जागा आहे, कोण म्हणतंय काय तर हिरीमध्ये कोण आत्महत्या केलेलं आहे, कोण म्हणते मारलेलं आहे. तर असे वेगवेगळे नमुने भूत मित्रांनो. एका भूताला काय तर माणूस हे असतं, पण हे तर सगळं खानदान भूताचं सगळं मित्रांनो. असल्याने जाणं म्हणजे मोतला दावं देणं बरोबर आहे मित्रांनो. तर मित्रांनो 8 मित्र मारले गेले. त्याच्या अगोदरचे कहाण तुम्हाला 4चे सांगितले, त्यालाही मारले गेले, तरीही ह्याने हात गेले, स्वतःच्या हाताने मौत घेतली मित्रांनो ह्याने. तर मित्रांनो ही कहाणी होती फारच हॉरर, हंटेड, आणि ही जायला बी माणूस कचरते म्हणा मित्रांनो. अशी कहाणी आहे मित्रांनो ती. म्हणून अशा कहाणीला पात्र स्वतःचा ह्याला 8 जणांच्या मरण्याच्या मागे कोणाचा हात असेल मित्रांनो? सगळ्याचाच हात आहे मित्रांनो. कारण एकमेकाचं ऐकून, त्याचं ऐकून ह्याला जातं, ह्याचं ऐकून त्याचं तसं नसतं मित्रांनो. ह्याच्या मनावर होतं जाऊ या न जाऊ, ह्याला का बळजबरी नव्हतं मित्रांनो. हे स्वतः आपल्या हाताने गेले आणि आपली मौत कबूल केली मित्रांनो. ह्याने स्वतःच्या हातानेच आपले नरबली देऊन टाकले मित्रांनो. सगळ्यांनी स्वतः हाताने केले सगळं मित्रांनो. ह्यांची मजाक आणि पैशाची लावली शर्यत ह्यांना महागात पडले मित्रांनो. नंतर ही होती हॉरर स्टोरी मित्रांनो आपली. आणि हॉरर स्टोरीला मेन उद्देश झाला ह्यांचा स्वतःचं ह्यांचं वाक्य, चला बघू जाऊ ठरवू करू. हे 8 जणांना चुका केल्या मित्रांनो. मग ह्याची चूक होती का नाही हे तुम्ही आम्हाला सांगा कमेंटमध्ये मित्रांनो. ह्या 8 जणांनी जे विचार केले, निश्चय घेतले, हे चुकीच होता या नाही, कारण बरोबर होता ह्यांचा, तुम्ही आम्हाला सांगायचं कमेंटमध्ये. आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायला विसरू नका मित्रांनो. आणि ही हॉरर स्टोरी कशी वाटली आम्हाला कळवा. तर मित्रांनो ही होती हॉरर कथा, फारच भयानक व जंगली आणि फारच बुद्धीच्या पलीकडची मित्रांनो. एवढ्या जंगलामध्ये जाणे आणि असले काय फार क्रोधाचे काम करून एवढं बुरी मौत मरणे मित्रांनो, ह्यांचीच चुकी होती सगळ्यात मोठी मित्रांनो. जर ह्याने आले नसते, त्रास राहिले असते मित्रांनो, ह्याने विचार केले असते पुढे. पण मित्रांनो तर घाबरताहून इथून आल्याने आपली हाताने आपली वाट लावून घेतली मित्रांनो. तर मित्रांनो हे कसं असतं मित्रांनो, जागा झपाटलेली असते. अशा जागेवर जाणं म्हणजे कहाणी संपून घ्यायचं बरोबर असतं मित्रांनो. कारण की एकाची आत्मा नव्हती मित्रांनो ती, कोणाकोणाची आस राहिलेली, कोणाचं का राहिलेलं असतं मित्रांनो. आणि असल्या आत्म्याची शांती कधी झाली नसते मित्रांनो. तर ह्याने म्हणून तो वर्षानुवर्ष तिथं बल्या होतात मित्रांनो. कोणत्या ना कोणत्या रूपात येतो भूताने मारून टाकत राहतो मित्रांनो. आणि असले कारण फारच जास्त प्रमाणात झाले मित्रांनो. आणि ह्यांची रूहाला आत्मशांती पडतात मित्रांनो. म्हणून ही घटना घडण्याचे कारण हेच असेल मित्रांनो. म्हणून हॉरर, भूत, प्रेत, त्यांना हे नसतं मित्रांनो. म्हणून अशा जागी जाणे म्हणजे मोतला बोलावून घेणं बरोबर मित्रांनो. आणि ह्याला काही तोडगा नसतो मित्रांनो. अशा जागी जाणं चुकीचं आहे. तर मित्रांनो आपलं कहाणी संपूया आणि आपली कहाणी तर समाप्त करतो मित्रांनो. आणि ही कहाणीला आणि एक काल्पनिक दर्जा देतो मित्रांनो. कोणत्याही गोष्टीशी निगडीत नाही, ही गोष्टी खरी नाही, ही गोष्ट खोटी आहे. फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवली आहे मित्रांनो ही गोष्ट. फक्त मनोरंजन, कोणत्याही गोष्टीची काही संबंध नाही या गोष्टीची. फक्त ही गोष्ट काल्पनिक आहे. एक तुमच्या मनोरंजनासाठी एक कहाणी बनवली आहे मित्रांनो. फक्त तुमच्या निमित्तमारे फक्त तुम्हाला निमित्तासाठी फक्त कारण तुम्हाला एक मनोरंजन म्हणून बनवलं आहे मित्रांनो. एक बोधकथा हे समजून घ्या मित्रांनो. फक्त कहाणी तुम्हाला सांगितली मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मनोरंजनासाठी फक्त. तुमचं मनोरंजन राहावं, तुमचा वेळ जावा, तुमचा टाईमपास व्हावा म्हणून तुम्हाला एक हॉरर स्टोरी बनवली आहे खास. पण जरा लई खतरनाक होती मित्रांनो ह्याची कहाणी. फारच हॉरर होती आणि डरावणी होती लई, जंगली कहाणी असल्यामुळं. तर ही कहाणी सहजासहजी तर घाबरासारखीच आहे. तर एकट्यात असं बघू नका कोण बी. आणि घाबरायचं असेल तर कोण बी ह्याच्यामध्ये कमजोर मनाचे कोण बघू नका मित्रांनो. आणि ह्या स्टोरीचं काल्पनिक मात्र हाच होता मित्रांनो, की काल्पनिक आहे, बाकी काही नाही, कोणत्या गोष्टीची काही संबंध नाही मित्रांनो याचा. तर ओके मित्रांनो, ठेवतो. ओके, नमस्ते, जय हिंद, जय भारत. ओके.